आनापान यह एक ऐसी अभ्यास है जिससे स्टूडेंट का, हमारा, हम सब का पढ़ाई में, किसी अच्छे काम में, हम सब में मन लगता है। इसे आनापान हे शब्द कहते हैं। ज्या वेळेसपासून मी आनापान करायला लागलो त्यावेळेस सुरुवातीला तर मला कठीण वाटले की नाही, खरंच ही गोष्ट कठीण आहे. आपण श्वासावर नियंत्रण कसं ठेवू शकतो, आपलं मन एकाग्र कसं करू शकतो. पण नाही, ज्यावेळेस मी प्रयत्न केला त्यावेळेस खरंच हे शक्य झाले आणि माझे आयुष्य हे बदलत आहे असे मला आनापान आणि ध्यान साधना केली त्यावेळेस कळायला लागले की कुठलाही एक पै खर्च न करता आपण या स्वैर धावणाऱ्या मनाला आपण साध्या साधनेनं त्याला आपण काबूत करू शकतो आणि जीवनाच्या जडणघडणीत एक सुंदर असं आपल्याला स्वतःला माणूस म्हणून आपण जगासमोर आणू शकतो. जेव्हापासून हे मेडिटेशन शिबिर इथे घेण्यात आलं तेव्हापासून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये भरपूर काही फरक दिसायला लागला. त्यांचा आत्मविश्वास वाढला, त्यांची स्मरणशक्ती वाढली, बौद्धिक क्षमतेमध्ये पण त्या गुणवत्ता दिसत आहे. आज ध्यान साधना करके, आनापान करके मुझे बहुत अच्छा लगा, बहुत आनंद मिला। आप लोग पिछले साल भी आए थे, पिछले साल भी हमने आनापान किया था, तब भी हमें बहुत अच्छा लगा। और पिछले साल से अभी तक ये स्कूल में आनापान का अभ्यास अभी तक चल रहा है, ये देखकर भी मुझे बहुत अच्छा लगा। हमारे स्कूल में जो टीचर्स है वो हमसे आनापान करवाते हैं, मैं उनका भी बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगी कि वो लोग यहाँ आकर हमें आनापान का अभ्यास करने के लिए सिखाते हैं। और आनापान यह एक ऐसी अभ्यास है जिससे स्टूडेंट का, हमारा, हम सब का पढ़ाई में, किसी अच्छे काम में, हम सब में मन लगता है। इसे आनापान हे शब्द कहते हैं। मैं आकांक्षा देवकर से यही कहना चाहूँगी कि आप लोग यह हमेशा यहाँ आते रहिए, हमें आनापान सिखाते रहिए और हमें आनापान का अभ्यास करवाते रहिए। जय हिंद, जय भारत। थैंक यू। Respected dais, teachers, and all my dear friends, today we all are witnessed a very calm and successful technique of meditation, Anapan. As we approach towards to modern world, meditation has become most important in our life. Meditation is important as it helps us stay calm, manage stress, and channelize our thoughts to work more efficiently. We all can witness that meditation is practiced by all the successful people in the world, as meditations help them manage their stress and workload. We are also want to thank all the esteemed guests present here, as we can now apply meditation techniques in our life to progress more efficiently and our stress-free life. Thank you. सर्वांना माहीत आहे आज आपण मेडिटेशनचा कार्यक्रम येथे एकत्र साजरा केलेला आहे. हा कार्यक्रम याआधी आपण साजरा केला होता. जे साजरा करण्यासाठी जे आमच्या शाळेमध्ये अतिथीगण आले त्या सर्वांचं मला
खूप आदर वाटतो. कारण मेडिटेशन ही एक अशी हा एक असा आपल्या जीवनातील घटक आहे ज्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट आपल्याला जेव्हा करायची असते तेव्हा आपल्याला मनाची एकाग्रता ही आवश्यक असते व आपल्या मनाला जर एकाग्रता मिळाली तर अशी जीवनामध्ये कोणतीही गोष्ट नाही की जी आपण करू शकणार नाही. आपण जर आपले मन एकाग्र ठेवले तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. आणि आपल्याला आपले मन जर एकाग्र ठेवायचे असेल तर आपल्याला त्यासाठी ध्यान साधनेची गरज पडते. स्वामी विवेकानंद देखील तेच करत होते. त्यांचे मन एवढे एकाग्र कसे राहत होते असा प्रश्न जगातील प्रत्येक व्यक्तीलाच पडतो जेव्हा तो स्वामी विवेकानंदांचे चरित्र वाचून बघतो. एके दिवशी त्यांचा एक प्रसंग असा आहे जेव्हा ते एकदा मुलांसोबत गप्पा मारत असताना मुले एखाद्या कोणत्या तरी वस्तूवर निशाणे लावण्याची जी स्पर्धा खेळत होती ती स्वामीजींनी बघितली. कोणी एक निशाणा लावत असे, कोणी 2 निशाणे लावत असे, तर कुणाचा निशाणच लागत नसे. तर निशाणा का लागत नव्हता कुणाचा? कारण त्याचे मनच एकाग्र नव्हते. तेव्हा त्यांनी स्वामीजींना विचारले. स्वामीजी म्हणाले, हे बघा मी तुम्हाला निशाणा लावून दाखवतो. तेव्हा स्वामीजी तिथे गेले आणि त्यांनी 1 नाही 2 नाही तर असे 12 निशाणे तिथे लावले. आणि ते का लावले? कारण त्यांनी मन आपले इतके एकाग्र ठेवले होते की त्यांनी कुठे हालचालही होऊ दिली नव्हती. म्हणून आपल्याला जर कोणतीही गोष्ट करायची असेल तर ते सांगतात की आपल्याला आपले मन त्यासाठी एकाग्रच ठेवावे लागेल. आणि मेडिटेशन करणे म्हणजे नुसते ध्यान लावणे नव्हे तर आपल्याला कोणत्याही गोष्टीत आपण ध्यान लावूनच करायला पाहिजे व कोणतीही गोष्ट करताना आपण त्यात आपले 100% दिले पाहिजे, तेव्हाच ते मेडिटेशन होईल. आणि हे जे अतिथीगण येथे आले त्यांचा मला आनंद वाटतो. मला हे मेडिटेशन करून खूप चांगलं वाटलं. आनापान करून मला माझ्या जीवनात खूप काही चेंजेस बघायला मिळाले. त्यामध्ये मला माझ्या मनाला नवा आनंद मिळाला. माझे मन प्रसन्न झाले व यातून मला भविष्यात नक्कीच उपयोग होईल असा मला खात्री आहे. कारण जेव्हा मला आनापान करायची याआधी काही सवय नव्हती तेव्हा मला एका ठिकाणी बसायचा म्हणजे खूप कंटाळा येत होता. परंतु आज व यापूर्वी जी मी सेशन हे अटेंड केले यावरून मला समजले की यावरून आपल्याला खूप म्हणजे काही नवीन शिकायला मिळते. धन्यवाद. आज आपल्या शाळेमध्ये आनापान ध्यान साधना हा कार्यक्रम झाला. यामध्ये ज्यावेळेस आनापान हा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस गुरुजींचा एक ऑडिओ आम्हाला ऐकायला मिळाला. त्यामध्ये गुरुजींनी सुरुवातीपासूनच सांगितले की ध्यान साधना याचे महत्त्व. गुरुजी म्हणतात की आपण भाषेचा अभ्यास करतो, हिंदी, मराठी, इंग्रजी, तसेच आपल्या जीवनामध्ये ध्यान साधना ही करायलाच पाहिजे. आणि त्यांनी एक महत्त्वाचे सांगितलं की आपण मनाचे गुलाम बनायचे नाही तर मनाचे मालक बनायचे. हे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्याला कितीतरी उदाहरणे दिले. जसे शाळेतील शिक्षक शिकवत असताना स्विमिंग पूल असो किंवा त्यांनी आपल्या आयुष्यात निर्णय घेण्याचे उदाहरणं दिले. जर आपण ध्यान साधना केली तर आपण कशा प्रकारचे निर्णय घेऊ शकतो आणि कितीही कठीण परिस्थिती असली तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. ते म्हणतात की आपल्या शरीराला जसं 2 वेळचं भोजन आवश्यक असतं तसंच आपल्या मनाला देखील 2 वेळचे भोजनासारखेच ध्यान साधना ही आवश्यक असते. ते आपल्याला असे म्हणत नाही की तुम्ही 2 तास करा, 3 तास करा. तुम्हाला जसा वेळ मिळेल 10-10 मिनिटं जरी करून तुम्ही सकाळ आणि सायंकाळी जरी केले तरी खूप होते. यातून मला शिकायला मिळते की खरंच ध्यान साधना केली तर आपले मन एकाग्र होते आणि मनाला कुठेही आपण कोणतेही काम करत असले तर त्या कामामध्ये आपले लक्ष लागते आणि आपले लक्ष विचलित होतच नाहीये. जर आपण नेहमी हे करत राहू तर आपले आयुष्य हे सफल होईल आणि आपल्याला
एक चांगलीच सवय लागेल आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. ज्यावेळेस मी आनापान ध्यान साधना करत नव्हतो त्यावेळेस माझे मन एकाग्र नव्हते. ज्यावेळेस मी खेळायचो, अभ्यास करायचो, इतरही ॲक्टिव्हिटीज करायचो त्यावेळेस माझे मन त्यामध्ये लागायचेच नाही. मी कोणतीही ॲक्टिव्हिटी करत असताना माझे मन मला वाटायचं नाही मी हे करू तर मी ते करू, नाही मला खेळायचं आहे, नाही मला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे माझे मन कुठेही लागत नव्हते आणि माझं कोणतंही काम व्यवस्थित होत नव्हतं. ज्या वेळेसपासून मी आनापान करायला लागलो त्यावेळेस सुरुवातीला तर मला कठीण वाटले की नाही खरंच ही गोष्ट कठीण आहे. आपण श्वासावर नियंत्रण कसं ठेवू शकतो, आपलं मन एकाग्र कसं करू शकतो. पण नाही, ज्यावेळेस मी प्रयत्न केला त्यावेळेस खरंच हे शक्य झाले आणि माझे आयुष्य हे बदलत आहे असे मला आनापान आणि ध्यान साधना केली त्यावेळेस कळायला लागले. आणि त्यावेळेसपासून मी ध्यान साधना करायचाही नेहमी प्रयत्न करतो आणि मी पुढेही ध्यान साधना करत राहील, कारण यामध्ये माझे मन हे एकाग्र होत आहे आणि माझे कोणतेही काम मला जर करायचे असेल किंवा मी ठरवले नाही मला हे काम करायचे तर ते काम सहज होऊनच जाते. त्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही आणि माझं मन विचलित देखील होत नाही. मी जर ठरवले की नाही मला हाच खेळायचंच किंवा मला हे प्रश्नोत्तर पाठांतर करायचेच तर सहज होऊनच जातात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाही. ज्यावेळेसपासून मी ध्यान साधना करायला लागलो त्यावेळेस माझ्यामध्ये हा बदल मला दिसायला लागला. जे अतिथीगण इथे आले त्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि मागच्या वेळेसही आले होते आणि यावेळेसही आले होते. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ध्यान साधना शिकवली आणि माझ्या शाळेतील गुरुजन वर्ग यांनीही यामध्ये आम्हाला याच्यानंतरही ते शिकवतात. तेही आम्हाला सांगतात की ध्यान साधना ही माणसाने केलीच पाहिजे, यामुळे माणसाची प्रगती होते आणि माणसाचं आयुष्यही सफल होते. मी जे अतिथीगण आले आणि तसेच माझ्या शाळेतील सर्व शिक्षक यांना मी धन्यवाद देतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो. खरोखरच गुरुजींनी एक गोष्ट सांगितली की मन म्हणजे लगाम नसलेला घोडा आहे, त्याला मिळेल त्या रस्त्यानं धावत सुटते. परंतु गुरुजीच्या मार्गदर्शनातून आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की कुठलाही एक पै खर्च न करता आपण या स्वैर धावणाऱ्या मनाला आपण साध्या साधनेनं त्याला आपण काबूत करू शकतो आणि जीवनाच्या जडणघडणीत एक सुंदर असं आपल्याला स्वतःला माणूस म्हणून आपण जगासमोर आणू शकतो. गुरुजींनी सांगितल्यानुसार प्रथम आपल्याला, नंतर समाजाला, त्यानंतर संपूर्ण विश्वाला आपल्याला मंगलमय बघायचं आहे. 2 शिबिरांमधून आम्हाला असा अनुभव आला की आमची मुलं नियमितपणे करतात आणि करून त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये बराचसा फरक पडलेला आहे. जे बोलण्यात आपण जसं की तारतम्य ज्याला म्हणू आपण ते नसायचं ते आम्हाला बघायला मिळालं. त्याचबरोबर वर्गात, मेसमध्ये आणि प्रार्थनेच्या वेळी त्यांच्यामध्ये आम्हाला शिस्त दिसायला लागलेली आहे. आणि त्याचबरोबर सांगितलेलं होमवर्क, दिलेलं पाठांतर हे पण चांगल्या पद्धतीनं ते करायला लागले आहेत. आणि मला अपेक्षा आहे की हा जर जो साधनेचा वर्ग आहे वारंवार आपल्या इथे होत राहील तर नक्कीच मुलांमध्ये याच्याही पुढे जाऊन चांगला प्रतिसाद मिळेल आणि ते त्यांचं जीवन आपल्या स्वकृतीने सुंदर करतील अशी अपेक्षा आहे आणि खात्री पण आहे. धन्यवाद. जैसा कि आपने मेरे डेजिग्नेशन से अनुमान लगा ही लिया होगा कि यह विषय मेरे लिए कितना महत्वपूर्ण है। आनापान यह एक ध्यान अंतर्गत महत्वपूर्ण विषय रखता है। मैं हमेशा विद्यार्थियों को समुपदेशन करते समय ध्यान का महत्व समझाती थी, ध्यान के बारे में महत्वपूर्ण बातें बताती थी, परंतु यह सेशन के बाद विद्यार्थीगणों में अत्यधिक बदलाव देखने में मिला है। विद्यार्थियों में प्रमुख रूप से आत्मविश्वास की हमेशा से कमतरता देखने मिलती थी, परंतु आनापान या ध्यान सेशन के पश्चात विद्यार्थियों में पूर्ण रूप से आत्मविश्वास देखने मिल रहा है। विद्यार्थीगण निश्चित रूप से सामने आकर और आत्मविश्वास से अपनी बात सामने रख रहे हैं। जो भी बातें उन्हें बताई जा रही है
वे सारी बातें आत्मविश्वास पूर्ण कर रहे हैं। मैं यही आशा करती थी कि हमारे विद्यार्थी गणों में बाकी सारी चीजें तो अपनी जगह मान्य रखती ही है, परंतु आत्मविश्वास ये बहुत ज्यादा महत्वपूर्ण रखता है, जो कि आनापान या ध्यान सेशन के पश्चात विद्यार्थियों में देखा गया है। आधी जेव्हा इथे मेडिटेशन शिबिर घेतलं नव्हतं तेव्हा माझे विद्यार्थी थोडे अभ्यासात मागे होते. त्यांना बऱ्याचदा म्हणजे एखादी गोष्ट समजवायला बराच उशीर लागत होता, वेळ लागत होता. तेव्हा कुठे ते काही साहित्य देऊन वगैरे त्यांना ते म्हणजे तो भाग समजवून दिला जात होता. पण जेव्हापासून हे मेडिटेशन शिबिर इथे घेण्यात आलं तेव्हापासून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये भरपूर काही फरक दिसायला लागला. त्यांचा आत्मविश्वास वाढला, त्यांची स्मरणशक्ती वाढली, बौद्धिक क्षमतेमध्ये पण त्या गुणवत्ता दिसत आहे आणि ते सातत्याने हा सराव करत आहे. आणि याच्यामुळे काय होत आहे की अभ्यास शिकवताना आम्हाला जास्त त्रास होत नाही आणि खूपच लवकरात लवकर ते कुठल्याही गोष्टीचं आकलन लवकर करून घेतात आणि खूप अभ्यासामध्ये पुढे जात आहे हे मला दिसून येत आहे. पूर्वी एवढं नव्हतं, पण आता मात्र पूर्वीपेक्षा खूप प्रगती व्हायला लागलेली आहे. हाच मेडिटेशनचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. त्यांची एकाग्रता वाढते, त्यांची स्मरणशक्ती वाढत आहे, बौद्धिक स्तर उंचावत आहे आणि आधी जसे एकदम चिडचिड करायचे किंवा राग यायचा तो विद्यार्थ्यांचा थोडाफार कमी झालेला दिसत आहे. आणि हे शिबिर खूप महत्त्वाचे वाटते मला आणि असे शिबिर जर पुढे पुढे काही महिन्यातून वर्षातून घेतले तर आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा खूप होईल. आणि तेव्हा तुम्ही मित्र उपक्रम टीम इथे उपस्थित झाली. आमच्या मुलांना ज्ञान साधनेचा म्हणजे ज्ञान साधना ही शिकवली आणि त्याचा उपयोग ते त्यांच्या जीवनात करतीलच. आम्ही सुद्धा त्यांच्याकडून ही ध्यान साधना करून घेऊ, त्याचा सराव करत राहू. आपण परत याल अशी अपेक्षा करते. धन्यवाद. मी पहिले कोणते पण प्रश्नोत्तर किंवा अदरवाईज काही पण लर्न करायला जात होती. स्पीच असो, गाणं असो या काही असो, ते मी लर्न नव्हती करू शकत. माझं मन इकडे तिकडे म्हणजे वळत होतं. तर मी आता जेव्हापासून मी मेडिटेशन करते आहे तेव्हापासून माझं मन एकाग्र होते आणि मी पटकन कोणतीही गोष्ट लर्न करू शकते. त्यामुळे मेडिटेशन केल्याने मला खूप फायदा होईल असं मला वाटते आणि आता पण मला होत आहे. थँक्यू. जसं की आपल्याला नावावरूनच कळलं असेल की आमचे जे विद्यार्थी आहेत ते अंध आहेत. तर त्याच्यामुळे काही विद्यार्थी आहेत जे पार्शल पण आहेत, ते काही प्रमाणात पाहू शकतात, काही प्रमाणात टोटली ब्लाइंड आहेत की जे अगदीच पाहू शकत नाहीत. आपण इथे जी आनापान ही साधना शिकली ही फक्त नॉर्मल विद्यार्थ्यांनाच नाही तर आमच्यासारख्या विशेष अशा विद्यार्थ्यांना देखील अतिशय महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्यासारख्या विशेष विद्यार्थी जे असतात त्यांना जगमानसामध्ये स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करताना बऱ्याचशा अडचणी येतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या मनाला शांत करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. एक नॉर्मल मनुष्यालाच स्वतःच्या मनाला शांत करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते, पण त्यातल्या त्यात जेव्हा आपण एक डिसॅबिलिटीला फेस करतो आणि त्यावेळेस आपल्याला जे आपल्या मनाला आणि आपण जगाला मान्य नाही आहे ही जी मनात जी भावना असते ती भावनाला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला अशा आनापान असल्यासारख्या शिबिरांमध्ये फार महत्त्वाची भूमिका निभावली जाते. मी माझा पर्सनल अनुभव ह्या सांगेल की माझे जे विद्यार्थी आहे आधी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास अतिशय कमी होता आणि त्यांच्या मनात भरपूर भावना असतात, त्यांना भरपूर गोष्टी सांगायच्या असतात, त्यांचे विचार इतके सुंदर असतात की आपण सुद्धा त्या गोष्टींना विचार पण नाही करू शकत. इतके सुंदर विचार त्यांचे असतात कारण ते मनातनं आलेले असतात. कुठेही बाहेरचं जग न बघता फक्त आत्मिक शांततेतने ते विचार आलेले असतात, पण ते आपल्या जगासमोर मांडू शकत नाही. पण जेव्हा ही आनापान साधना त्यांनी सुरू केली आणि त्याच्यानंतर त्यांचे जे विचार मांडण्याची जी पद्धत आहे ती अतिशय बदलली
आत्मविश्वास पूर्ण ते सांगू शकले. अगदी काळ्याला काळा म्हणतात, लालला लाल म्हणतात आणि हिरव्याला हिरवा म्हणतात, हा रंग सुद्धा त्यांना सांगता येत होता. जरी त्यांनी पाहिला नाही आणि तो तेव्हा सांगता येत होता, तेव्हा खरंच आमच्या डोळ्यात पाणी आलं की हो, माझे विद्यार्थी या जगामध्ये सामना करू शकतात आहे. आणि असंच त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट, ते स्वच्छ राहायला लागले, आंघोळीचं महत्व त्यांना कळालं, स्वतःचा आत्मविश्वास वाढल्यामुळे विद्यार्थी म्हणून विद्येचं अर्थ घेऊन राहिले आणि सगळं काही आत्मसात करून राहिले. याच्यासाठी मला खूप खूप अभिमान आहे माझ्या विद्यार्थ्यांचा आणि या आनापान साधनेचा. धन्यवाद.